ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर आता मिळणार नाहीये। 2 सिलेंडर मधील अंतर 21 दिवसांवरून 30 दिवस करण्यात आलेलं आहे। या ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर आता मिळणार नाहीये। 2 सिलेंडर मधील अंतर 21 दिवसांवरून 30 दिवस। घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या महिलांसाठी आणि ग्राहकांसाठी मोठी बातमी आलेली आहे। बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर आता मिळणार नाही। हो, तुम्ही बरोबर ऐकलंय। भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होणार आहे आणि पुढच्या काळामध्ये सिलेंडर मिळणं कठीण होईल। महत्त्वाची बातमी आहे, गॅस सिलेंडर बुकिंगच्या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आलाय। राज्यातील गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि धक्का देणारी बातमी समोर आलेली आहे। बघा, आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमधून 5 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। या 5 मोठ्या निर्णयापैकी पहिल्या निर्णयात जे ते नागरिक आहेत हे 5 नियम पाळणार नाहीत, त्या नागरिकांना उद्यापासून पैसे असून गॅस सुद्धा मिळणार नाही। आणि जर तुम्हाला उद्यापासून गॅस मिळाला नाही तर तुम्ही स्वयंपाक कसा करणार? कारण बाहेरून जेवण आणायचे म्हटलं तर बाहेर महागाई झालेली आहे। मग तुम्ही चपाती भाजी कशी बनवणार? जरी तुम्ही ब्लॉकने गॅस घेण्याचा प्रयत्न केला, जास्त पैसे देऊन गॅस आणण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला गॅस मिळणार नाही। तुमच्या कायदेशीररित्या कारवाई होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपल्या देशामध्ये जो गॅसचा साठा शिल्लक राहिलेला होता तो गॅसचा साठा आता संपत आलेला आहे। त्यामुळे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी गॅसवर आता 5 नियम लावलेले आहे। हे 5 नियम प्रत्येक गॅस ग्राहकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। अन्यथा जर तुम्ही गॅस कनेक्शनचे 5 नियम पाळले नाही तर तुम्हाला गॅस मिळणार नाही। तुम्हाला मोठा दंड, तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची सुद्धा शक्यता आहे। तुमच्या गॅसवर लागू झालेले 5 नियम लक्षात घ्या। 5 नियम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। तुम्ही काटेकोर पद्धतीने बघायचे आहे आणि गॅसवरील या 5 नियमाचे तुम्ही काटेकोर पद्धतीने करायला हवे। अन्यथा तुमच्या खिशामध्ये पैसे असून सुद्धा तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही। बघा आता मित्रांनो, गॅस ग्राहकांनो, तुम्ही कोणतीही कंपनीचा गॅस वापरत असाल तर तरी सुद्धा तुम्हाला ग्राहकावरील म्हणजे गॅसवरील 5 नियमाचे पालन करणे महत्त्वाचे ठरेल। कारण सरकारच्या माध्यमातून फसवणूक टाळण्यासाठी हे 5 नियम महत्त्वाचे लावण्यात आलेले आहेत। सर्वसामान्य ग्राहकासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे, कारण गॅस चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या होते। गॅस बुकिंग करण्यापासून ते गॅस घरी आणेपर्यंत ग्राहकांना मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात होते। अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या, म्हणजेच ग्राहकांची फसवणूक होत होती। ग्राहकाकडून जास्त पैसे घेतले जात होते। याचा विचार करून सरकारच्या माध्यमातून कॅबिनेट बैठकीमध्ये, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गॅसवर आता 5 नियमाची मोठी चर्चा करण्यात आली। त्यानंतर हे 5 नियम लावण्यात आलेले आहेत। आता हे 5 नियम आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही घरगुती गॅस वापर ग्राहक असाल तर तुमच्यासाठी हे 5 नियम अत्यंत महत्त्वाचे ठरेल। बघा मित्रांनो, ग्राहकांनो, आपल्या भारत देशामध्ये जो गॅसचा साठा शिल्लक होता तो आता गॅसचा साठा संपलेला आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे 5 नियमाची नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे आणि ती महत्त्वाची याच्यासाठी ठरणार आहे, कारण की गॅसचा तुटवडा निर्माण होणार आहे। यासाठी विचार करायला गेला तर अमेरिका, इराण आणि इस्रायल या देशाच्या मागच्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू होते। त्या युद्धाचा फटका आता भरपूर दिवसानंतर संपूर्ण भारत देशातील गॅस ग्राहकांना बसणार आहे। याचा विचार केला तर आपण मागच्या काही दिवसापूर्वी रांगाच्या रांगा गॅस लावून घेतलेले होते। इथून पुढे गॅस कनेक्शनची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे। त्यामुळे ग्राहकांना हे 5 नियम लावण्याचे मुख्य कारण म्हणजे गॅस कमी शिल्लक राहिलेला आहे। त्यामुळे तो गॅस फक्त सर्वसामान्य ग्राहकांना देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे। तुम्ही हा व्हिडिओ सविस्तरपणे पहा, जेणेकरून तुम्हाला गॅस घेताना कोणतीही अडचण येणार नाही। तुम्हाला या 5 नियमामुळे गॅस लगेच भेटून जाईल। आता बघा ग्राहकांनो, मोदी सरकारच्या येण्याच्या अगोदर गॅसची किंमत कमी होती, परंतु मोदी सरकारच्या आल्यावर गॅसची किंमत वाढत गेली। त्यामुळे मोदी साहेबांवर सर्वसामान्य ग्राहकाच्या मोठ्या प्रमाणावर टीका करत होते। परंतु ग्राहकांनो, इथून पुढे मोदी साहेबांनी लावलेले 5 नियम पाळले तर तुम्हाला गॅस कमी पैशामध्ये मिळणार आहे। ग्राहकांनो, हे 5 नियम सविस्तर पद्धतीने जाणून घेणे गरजेचे आहे, कारण हे जर तुम्ही 5 नियम पाळले नाही तर गॅस सबसिडी चालू राहील। परंतु जर तुम्ही गॅसवरील हे 5 नियम नाही पाळले
पाळले तर तुम्हाला गॅस सबसिडी सुद्धा मिळणार नाही. तुमच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसवरील हे 5 नियम न पाळल्याने तुम्हाला गॅस सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे आज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत ही माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचत आहे. आता बघा ग्राहकांनो, गॅसवरती लागू झालेले 5 नियम आपण सविस्तर पद्धतीने पाहूया. आता बघा या 5 नियमापैकी जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तो म्हणजे असा आहे की सबसिडी. लक्षात घ्या, जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला गॅसवरील सबसिडी मिळणार आहे. मात्र ही सबसिडी सर्व ग्राहकांना मिळणार नाही. यासाठी काही पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. दुसरा नियम म्हणजे पहिला नियम सबसिडी आणि दुसरा नियम बद्दल बोलूया. दुसरा नियम म्हणजे तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर गॅस कनेक्शन सोबत लिंक असायला पाहिजे. जर तुमच्या आधार कार्ड कनेक्शन सोबत लिंक नसेल तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तिसरा नियम म्हणजे फिंगरप्रिंट आणि फेस व्हेरिफिकेशन. गॅस डिलिव्हरी घेण्याच्या वेळेस ग्राहकांची ओळख पडताळली जाऊ शकते, त्यामुळे ग्राहकांची माहिती योग्य असणे आवश्यक आहे. आणि यामध्ये चौथा नियम म्हणजे गॅस बुकिंगच्या प्रक्रियेमध्ये बदल. आता मोबाईल ॲप किंवा अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून गॅस बुकिंग करण्यावर भर दिला जात आहे. म्हणजे तुम्ही आता घर बसल्या पण या गोष्टी करू शकता. याच्या पहिले पण करत होते, परंतु महत्त्वाची नियमावली तुमच्यासाठी लागू करण्यात आलेली आहे. 5वा नियम म्हणजे गॅस ट्रॅकिंग आणि एकाच पत्त्यावर गॅस कनेक्शन. यामुळे ग्राहकाचा गॅस कुठपर्यंत पोहोचला आहे याची माहिती मिळू शकते आणि गॅसवर गैरवापर रोखण्याची मदत होऊ शकते. एकंदरीत गॅस ग्राहकांनो, सरकारच्या माध्यमातून हे 5 नियम गॅस ग्राहकांसाठी लागू करण्यात आलेले आहे आणि यासाठी महत्त्वाचे ठरत आहे. या नियमाचे पालन केल्यास ग्राहकांना विविध सुविधा मिळू शकतात. जर नियमाचे पालन न केल्यास अडचणी येऊ शकतात. म्हणून तुम्हाला हे 5 नियम प्रामाणिकपणे पाळणे महत्त्वाचे ठरते, कारण की हे 5 नियम महत्त्वाचे आहेत. 5 नियमाचा वापर करा आणि तुम्हाला सबसिडी सोबत गॅस पण सुरळीतपणे मिळून जाईल. म्हणून जास्तीत जास्त गॅस ग्राहकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.